आपले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या आपल्या पलूस नगरपालिकेमध्ये जो 9 वर्ष झालेला जोराच्या विरोधामध्ये की आपण सर्वांनी एकत्र यावं आणि एकत्र लढून हा विजय दादा खेचून आणावा, परंतु ते काही लोकांना मान्य नव्हतं आणि पुन्हा एकदा आपल्याला तोंडावरती पाडण्याचा तिने घाट घातला दादा. परंतु आपण कुठेही न डगमगता दिगंबर दादांचं या ठिकाणी मला कौतुक करायचं आहे की त्याने पश्चिम महाराष्ट्रामध्ये इतका मोठा असलेला कारखाना जेडी बापूला सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन म्हणून ते काम करतायत, परंतु त्या पदाला सुद्धा त्यांनी ठोकरून पलूस नगरपालिकेसाठी गेले महिनाभर निलेश भाई यांच्या खांद्याला खांदा लावून जे प्रयत्न करतात युती व्हावं म्हणून, खऱ्या अर्थानं युती करण्यासाठी दिगंबर दादांनी फार प्रयत्न केले, परंतु त्यामध्ये आपल्याला प्रयत्न आलेले नाही आणि त्यांनी शब्द दिलेला होता की निलेश भाई कसल्याही परिस्थितीमध्ये आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी नगरपालिकेसाठी आम्ही लढणार आहे. त्यासाठी मला कारखान्याचा राजीनामा जरी द्यावा लागला पोपटनाना तरी सुद्धा मी मागं पुढे बघणार नाही, कारण हातातलं पद सोडून त्याच्या मागं जे मन आहे लागणं फार अवघड असतं. त्याचं जिवंत उदाहरण दिगंबर दादा पाटील आहे, त्यांच्यासाठी आपण सगळ्यांनी खऱ्या अर्थानं गेले महिना झालं आपलं जे आरक्षण पडलेलं आहे ना वॉर्ड वाईज आणि वॉर्ड रचना झाली तेव्हापासून आपल्या पलूसमध्ये 9 वर्षाचा संघर्ष संपण्याची चिन्ह दिसत असताना काही लोकांनी मला वाटतंय सगळं जुळत आलेलं होतं. ब्रह्मे साहेब सुद्धा त्यामध्ये होते. सगळं जुळत आलेलं न जुळवण्यासाठी काही लोकांची एक टीम लागलेली होती. त्या टीमचं भविष्यामध्ये नाव दादा बाहेर येईल आणि धोंडराज महाराज त्यांच्या पेटकामध्ये काठी घातल्याशिवाय राहणार नाही, कारण हा संघर्षाचा लढा आपण स्वर्गीय बापूसाहेब येसवड यांच्यापासून शिकलो आहे आणि त्यांनी जी शिकवण घालून दिली आहे ते आपण त्या शिकवणीच्या मार्गावरच आपण सर्वांनी जाऊन आपल्याला इथून पुढचं धोरण काय ते ठरवायचं आहे आणि सर्वांच्या मान्यतेने आपल्याला एकमुखी इथून पुढील काळामध्ये जायचं आहे. बरोबर ना दादा? अशाच पद्धतीनं 9 वर्षामध्ये आता थोडस मी जे घडलेल्या गोष्टी ते सांगतो. 9 वर्षाचा कालखंड जो गेला आप्पा त्यामध्ये अनेक भ्रष्टाचार झाले, मग वेगवेगळे घोटाळे असतील, झाडाचे असतील, वेगवेगळ्या पद्धतीचे जे नगरसेवक सुद्धा कॉन्ट्रॅक्टर झाले आप्पा. अशा पद्धतीचं जर का हे गाव चालवणार असतील तर त्या गावातल्या त्या सत्ताधाऱ्यांना ही जनता धडा शिकल्याशिवाय राहणार नाही. मला वाटतं काही दिवसापूर्वी मी तुम्हाला बोललेलो होतो की धोंडराज महाराजांच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर मला थोडीशी महाराजांची काठी उचललेली दिसली. मग मी साधारण विचार केला की ही काठी रोज खाली असते आणि आज वर का आल्या, तर महाराज सुद्धा सांगितलं जर का एखाद्याच्या मनामध्ये त्याच्या नीतीमध्ये जर पाप असेल आणि खोट निर्माण असेल, चांगल्याला चांगल्याला वाईटाला वाईट करायची जर ताकद असेल तर त्या पलूसच्या जनतेमध्ये ही जनता स्वाभिमान आहे. या ठिकाणी जयवंत बापू माजी सरपंच यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आणि या केलेल्या पापाच्या घरात त्यांचा भरलेला आहे एसके. आणि आता हे जे उलट वातावरण तयार केलं की निलेश भाई युतीला तयार नाही, परंतु सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्ही सर्वजण आप्पा आहात, तुम्हाला माहित आहे काय झाले ते, परंतु त्यावर तर बोलणं उचित नाही. मला एकच सांगायचं आहे की येणाऱ्या काळामध्ये पापाचा घडा भरलेला आहे आणि तिच्या पेटकामध्ये धोंडराज महाराजांची काठी बसल्याशिवाय राहणार नाही. मी जास्त वेळ घेणार नाही, बरेच गोष्टी बोलणार आहे. मला एवढंच सांगायचं की आपण यावरती सर्वजण जमले राहू. या ठिकाणी आपण आपल्या सर्वांचं स्वागत. या ठिकाणी सर्व पत्रकार बंधूंनी त्यांनी या बाजूला त्यांना जागा आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि जो गेले महिनाभर झाला आपण हा संघर्ष करतोय त्यामध्ये आपण अपयश किंवा यश हे न बघता येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा संघर्षाने लढावा अशी आपणास विनंती करतो. यानंतर आपण कोण जर मनोमत व्यक्त करणार असेल 2 मिनिटांमध्ये तर करू शकता. धोंडराज महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले पलूस नगरी आणि बापूसाहेब येसवड यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली
या ठिकाणी निलेश भाईंना दिलीप जाधव यांनी सांगितल्याप्रमाणे निलेश भाईंनी खूप प्रयत्न केले की युती झाली पाहिजे आणि ज्या काँग्रेसनं या गावाचं वाटून केलंय ते चांगलं करायसाठी युती करायची. पण निलेश भैया युती झाली तर नाही झाली तर चालेल, पण तुम्हाला या पूर्वीची सहानुभूती मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि अत्यंत झालेला आहे. आणि या ठिकाणी दिलीप जाधवांनी खरंच कौतुकास्पद आहे दादा. तुम्ही कारखान्याचं एवढं मोठं पद सोडलं आणि या पडद्याच्या पाठीमागे लागला. भविष्य काय आहे आपण अजून अंधारात आहे, काय होणार आहे याचा विचार न करता आपण हे पद सोडलं. या ठिकाणी निलेश भैया जे काँग्रेसने या ठिकाणी घोटाळे केले त्या घोटाळ्यावरती या पोलीसमध्ये आपल्या पार्टीनं या पाठीमागे सुद्धा आवाज उठवलेला आहे आणि इथून पुढे सुद्धा भैया या इलेक्शन मध्ये आपला विजय हा नक्की आहे. ज्या ज्या गोष्टी केलेल्या आहेत, जागा पुढे असतील, अजून काय असेल त्या गोष्टी या पोलीसच्या जनतेला तुम्ही काढून दिल्या पाहिजे एवढी अपेक्षा या जनतेकडून तुमच्याकडे आहे. आता खरं बसतील आपण पाहत असलो तरी निलेश भाईंसारखं नेतृत्व या पोलीसमध्ये दुसरं कोणतंही नाही. आता नगरपालिकेमध्ये गटनेते म्हणून काम करत होते, पण ते गप्प नेते होते, कोणतंही काम करत नव्हते, मनमानी कारभार केला, एक हाती सत्ता चालवली. या हुकुमशाहीला कंटाळून ही पोलीसची जनता निलेश भाईंच्या पाठीमागे उभा राहिल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी मी तुम्हाला ठामपणे सांगतो. आणि दुसरं या ठिकाणी मला एक सांगायचं आहे की पोलीस गाव हे बापूसाहेब इसोडे हँडल करायचे आणि बापूसाहेब इसोडेंना आमच्या काका हँडल करायचे. म्हणजे आता दमदार नेतृत्व कोणतं हे ठरवण्याची वेळ आपल्याला या निवडणुकीच्या निमित्तानं आलेला आहे आणि आपण सर्वांनी अशाच उत्साहात निलेश भाईंच्या पाठीमागे शेवटपर्यंत ठामपणे उभा राहा आणि येत्या 3 तारखेला गुलाल घेऊनच आपण आपापल्या घरी जायचे वेळी गुलाल बांधा. पलूस नगर परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात या केलेल्या आढावा बैठकीच्या निमित्तानं उपस्थित असणारे आपले युवक नेते निलेश भैया, दिगंबर दादा, PS अण्णा आणि आपले माजी सरपंच जयवंत बापू, प्रशांत दादा आणि या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व पक्षाचे कार्यकर्ते, नेते आणि जमलेले सर्व आपल्यावरती, निलेश भाईवरती, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवरती प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते. गेल्या 15 ते 3 आठवड्यापासून आपण बघतो आहोत की आपण कुठल्याही गोष्टीमध्ये आपला कुठला कार्यकर्ता किंवा निलेश भाया यांची कुठल्याही प्रकारची चूक नाही. त्यांनीच शब्द दिलेला होता की बाबा कोणतीही सीट असू दे, आरक्षण कोणतेही असू दे, नगराध्यक्षपद हे तुम्हालाच असणार आहे. आणि त्याने ऐन वेळेला शब्द फिरवला. शेवटपर्यंत आम्हाला गंडवण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी गंडवायचं तसं आम्हाला गंडवलं. गेल्या 15 दिवसाचा जर आपण आढावा घेतला तर आत्ता मिटतंय, मग मिटतंय, संध्याकाळी मिटतंय, सकाळी मिटतंय, ह्याच्याशिवाय काय गावात ऐकायला मिळत नव्हतं. आणि या वातावरणामुळे झालं काय तर गावात संतापाची लाट निर्माण झाली. अगदी 10-12 वर्षाच्या पोराला ज्याला काही राजकारण माहित नाही, ज्याला काही कळत नाही, हे सुद्धा पोरग म्हणत होते की युती झाली पाहिजे. परंतु विनाशकारी विपरीत बुद्धी म्हणतात ती त्यांना निर्माण झाली. वास्तविक पाहता भाजपमधले 2 गट, संग्राम भाऊ असतील, शरद भाऊ असतील, ते आपल्या बरोबर आहेत पूर्वीपासून. हे सुद्धा सांगत होते की बाबा राष्ट्रवादी गट घेऊन आघाडी केल्याशिवाय आपल्याला जमणार नाही, आपली सत्ता येणार नाही. अशा बऱ्याच प्रकारचं त्यांना सांगून बघितलं, परंतु त्यांनी शेवटी त्यांचं खरं केलं. पण त्यांनी खरं केलं त्यांच्या कोण्यासाठी. मगाशी जी काही तुम्ही सांगितलं मेहरबान की महाराजांची काठी थोरली उचललेली आहे तर ती फिरवून त्यांच्या पेटकात नाही तर डोसक्यात बसणार आहे, ही काळ्या दगडावरी पांढरी रेघ आहे. असं झालेल्या गोष्टी होतच राहणार.
बापूसाहेब असते तर सगळ्यांना त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं हँडल केलं असतं, परंतु जी काय तिथली नेते मंडळी आहेत त्यांच्या निम्म्या वयाची सुद्धा निलेश भैया आहेत, पण एकट्याला गाठून असा घोबडण्याचा प्रयत्न त्यांनी जो केला केविलवाना, परंतु तुमच्या सर्वांची साथ, तुमच्या सर्वांचं प्रेम हे आपल्या पार्टीवरती आहे, व्यक्तिगत निलेश भैयावरती आहे, त्यांच्या कामावरती आहे. आता परिस्थिती अशी निर्माण झाली की लोक प्रचंड चिडलेल्या अवस्थेमध्ये आणि हा राग सगळा येत्या निवडणुकीमध्ये निघाल्याशिवाय राहणार नाही, हा माझा आत्मविश्वास आहे. आणि तो निघेल. लोक त्यांची कुणाची कुठं जागा आहे, कुणाचं किती मतदान आहे, कुणाची किती पात्रता आहे, हे सर्व बरोबरची जनता दाखवून दिल्याशिवाय राहणार. आणि म्हणून आता उद्या सोमवारी टायमिंग कितीच आहे? सोमवारी 9:30 वाजता आपल्या काकींचा अर्ज, ज्योत्स्ना काकींचा अर्ज आपण भरायचा आहे 9:30 ते 10च्या दरम्यान. तेव्हा सर्वांनी बहुसंख्य लोकांनी आपण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालं पाहिजे. आपलं पण शक्ती प्रदर्शन झालं पाहिजे. आपण काय भाड्याने बोलली आमदारचे लोक आणणार नाही, हे सगळे आपल्या गावातच असणार आहे. आपल्या कानावर रिपोर्ट आलाय, सगळी लोक बोललीची ना आपला पुढची होती, दुसरी माणसंच नव्हती, तयारी असू दे, काय अडचण नाही. पण आपली लोक ही सगळी गावची असणार आहे, घराघरातला माणूस आपले असणार आहे. आणि आपण बहुसंख्येने जाऊ, काकींचा अर्ज करू. त्या दिवशी काय गुन्हा लावाय नको भैया, 3 तारखेलाच लावा. संग्राम भवनामध्ये सर्वांनी यायचं आहे आणि आपण पूर्ण ताकदीनिशी ही इलेक्शन चांगल्या पद्धतीने पार पडूया. आपल्याला या 10-12 दिवसामध्ये अजून बरंच काही बोलायचं आहे आणि एवढंच या ठिकाणी मी या निमित्तानं बोलतो आणि मी थांबतो. जय जय. ज्यांनी युतीसाठी आपल्या आघाडीवर राहण्याचा ज्यांनी निर्णय घेतला, मगाशी ज्यांचे पत्रकार परिषदेत त्यांनी क्रांती कारखान्याचं व्हाईस चेअरमन पद सोडलं, त्यांचा या ठिकाणी मी आपल्या सर्वांच्या वतीनं सत्कार या ठिकाणी मी निलेश भाईंना विनंती करतो की आपण त्यांचा शिकवण आणि शान देऊन सत्कार करावा. ओके. धन्यवाद. यानंतर आज जे जमलेले आहेत ते खरोखर का जमले आणि कशासाठी जमले, आज आपल्याला आणि ही येणारी नगर परिषद आहे, कारण ही तर आता निलेश भैयांनी खरोखर सगळी एकजूट करायची असं ठरवलं होतं. काय तर ह्या काँग्रेसने केलेला भ्रष्टाचार आणि नगर परिषदेमध्ये आपल्या सर्व नागरिकांना तिथे जो त्रास झाला आणि तो त्रास खरोखर भैयांनी बघितलेला आहे. परंतु ही इलेक्शन लढवत असताना निलेश भैयांनी भाजपला खासदारकीला आणि आमदारकीला सर्व आपली सेना घेऊन जी मदत केली, परंतु जी काही लाचार मंडळी भाजपमधली त्यांना खरोखर समाजाचं दुखणं नाही. मी आज तरुण वर्गांना सांगू इच्छितो, कारण त्यांनी जी आता बाजूला जाण्याचं कारण एकच आहे की त्यांना आपली घरं भरायची, गावाच्या जनतेचं त्यांना सुख नाही, हा एकच त्यांचा मुद्दा आहे. मला एवढं सांगायचं आहे, निलेश भाईंनी त्यांच्या सर्व ज्येष्ठ मंडळींनी एकत्र यायचा प्रयत्न केला,
पक्ष लय फार मोठा की आमचा केंद्रातली सत्ता आहे आणि महाराष्ट्रामध्ये सत्ता आहे, पण केंद्रातली सत्ता सुद्धा कुबड्या घेऊनच आहे ना, आणि महाराष्ट्रातली सत्ता सुद्धा कुबड्या घेऊनच आहे. मागल्या इलेक्शनला 4 ते 5 पॅनल लागले होते, त्यावेळेला बऱ्यापैकी भाजपचं डिपॉझिट जप्त झालं होतं, तरी सुद्धा निलेश भाईंनी कळकळीची विनंती करून सुद्धा आपण गावाच्या नागरिकांचा त्रास होतोय, हा कुठेतरी हा काँग्रेस मुक्त करायचा, आपण एकत्र येऊया, परंतु त्यांना त्याची जाणीवच राहिली नाही. साधं त्यांनी पोलिंग एजंट सुद्धा दिलं नाही, खासदार केला, आमदार केला सुद्धा, परंतु निलेश भाईच्या प्रयत्नातून तुमच्या ज्येष्ठ आणि इथं उपस्थित असल्यामुळं आपण आमदारकीला त्यांना 600 मतावर रोखलं, फक्त 600चं लीड देऊ शकलो, पण ते बहादर म्हणते की आमच्यामुळं आम्ही. अरे बाबांनो, तुम्ही पोलिंग एजंट सुद्धा दिलं नाही, तिची दखल जरा थोडीशी त्यांनी घ्यायला पाहिजे होती. बरोबर, मला तळमळीचे कार्यकर्त्यांना विनंती करायची आहे, आपले अर्ज भरून तयार होते, परंतु ही लढाई खरोखर आपल्या सैनिकांची आहे, सगळी तरुणांच्या हातात आहे. खरं तर तुम्ही सर्व तरुण मंडळी घर न घर टिपून बाहेरचं मतदान, भले आता त्यांना उमेदवारी मिळाली असेल, पण मला कळकळीची विनंती करायची आहे, त्यांना उमेदवारी नाही मिळालं, इथं बसलेल्या सर्व तरुणांना उमेदवारी मिळाली असं समजून आपण त्या इलेक्शन मध्ये भाग घेऊन ज्येष्ठ मंडळी सुद्धा बाहेर पडलेली, आणि आपण उद्याचं तिथे समोरचं रूपरेषा ठरवलेली आहे. आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहू, आपण सर्वांनी पाठिंबा देऊ. मी बोलतो एवढं भाषण माझं संपूर्ण जय. यानंतर किती करायचे आहे, कुणी पुरवड केली, कुणी भानगड केल्या, काय झालंय हे आपल्या सर्व कार्यकर्त्यांना पाठ झालेलं आहे. आपण ज्या काँग्रेस पक्षाशी, ज्या भानगडी काँग्रेस पक्षाने या नगरपालिकेमध्ये केलेले आहे, आणि त्या कशा पद्धतीनं आपल्या निलेश भाईंनी आतापर्यंत त्यांना विरोध करून बाहेर काढल्या आणि कशा पद्धतीनं त्याचा प्रतिकार केला हे सगळ्यांना माहीत आहे. तरी पण काही विघ्न संतोषी मंडळी गावामध्ये जी युती होणार होती त्या युतीत खोडा घालून ती कशी फिसकटली ते सुद्धा आपल्याला सर्वांना माहित आहे. आता दिगंबर दादा, निलेश भैया आपल्या पॅनलचं नेतृत्व करत आहे, आणि कोण कोण उभा राहणार आहे, काय आहे ते सगळं आपल्याला व्हॉट्सअपवरून कळतंय. पण आपल्या कार्यकर्त्यांची अशी फळी निर्माण होईल किंवा करायची आहे की ज्या मागं चुका आपण केलेल्या आहेत, मागल्या 7-8 वर्षामध्ये आपण पॅनल लावलेला आहे, काही कमी पडलो, कशा पद्धतीनं प्रचार केला, काय झालं, कशा पद्धतीनं भानगडी होत्या, त्या आपलं जीवाचं रान करून आपण आपल्या पार्टीसाठी, निलेश भैयासाठी, काकीसाठी, दिगंबर दादा हे आता सध्या गावचं नेतृत्व करण्याच्या दृष्टीनं निलेश भैया बरोबर काम करत आहे. त्यांनी, तुम्हाला माहित आहे, राजीनामा सुद्धा त्यांनी कारखान्याचा दिलेला आहे. म्हणजे एवढं मोठं काम होत असताना आपल्या कार्यकर्त्यांनी काय केलं पाहिजे हे महत्वाचं आहे. आपण कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस जीवाचं रान करून हे पॅनल कशा पद्धतीनं, गावाचा विकास कशा पद्धतीनं घडेल ह्या पद्धतीनं आपण काम केलं पाहिजे. एवढं जागरूक एक 15 दिवस राहूया. 3 तारखेपर्यंत आपण कसल्याही परिस्थितीत गाफील न राहता
जीवाचं रान करूया आणि आपल्या पॅनलला निवडून आणूया एवढीच मी विनंती करतो. थांबतो. जय हिंद जय भारत. माझा नमस्कार. सगळ्यांना जय महाराज. सगळ्यांनी एकदा दिगंबर असेल टाळ्या वाजवा. माझ्या क्रांती कार्यक्रमाच्या व्हायच्या रूममध्ये जेव्हा राजीनामा दिला, हे एक एवढ्या मोठ्या पदाला लाभ मारायचे हे सुद्धा काही जोक नाही. ते आपल्या पोलुसकरांच्या एकत्र यायची सगळी इच्छा होती. दादा एकत्र आले पाहिजेत, आपण माहिती आली पाहिजे. पण काही लोकांनी संग्रामभाऊ शरदभाऊ आपल्याबरोबर होते, पण काही लोकांनी दोन फोडा काढला. पण दादा आपल्याबरोबर थट्ट उभा राहिले म्हणून दादाचं आपण स्वागत केलं. आणि शिवसेना निर्भया शिवसेना तुमच्याबरोबर ताकदीनं जे काही शिवसेना आहे आपले तालुका त्याच्याबद्दल सांगतो. जे काही राष्ट्रवादी शिवसेना जे काही आपल्या घटक पक्ष केले आपण सगळे एकत्र काम करायचं आणि याचा रिपोर्ट तुम्ही 3 तारखेला घ्यायचा. घटना एवढं सांगतो आणि म्हणतो जय हिंद. याचे दिल्लीचे कार्यकर्ते, आर्थिक जातीवंत कार्यकर्ते, अगदी तळागाळातून अगदी उठून पेटून उठणारा कार्यकर्ता. आज मी हे चेहरे बघत असताना मला खरोखर इतका आनंद होतोय की बापूरावनी जे नाती जोडलेले, जे लोक जोडलेले, त्यातला एकही जयवंत बापू एकही कमी झालेला नाही. उलट याच्यामध्ये या गावचा आपलं ग्रामदैवत गुरुराज महाराज की 3 तारखेला आपण जयच करायचं. मित्रांनो, आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. जमलेला आहे ते फक्त भाषण ऐकण्याकरता नाही, प्रत्यक्षात आपण जमिनीवरती उतरून आपल्याला काम करावं लागणार आहे हे लक्षात ठेवा. कारण आज आपल्या समोर मोठी एक आर्थिक ताकद, पैशाची ताकद आपल्या समोर उभा राहिली. मित्रांनो, या आर्थिक ताकदीला पण जनताकद काय असते हे आपण दाखवून द्यायचं. आज तुमच्या जीवावरती, ह्या संपूर्ण कार्यकर्त्यांच्या वरती, जो माझा दिलाचा कार्यकर्ता आहे, जो बापूरावचा कार्यकर्ता आहे, तो कधीही कुठेही गेला तरी तो तुम्हाला विसरणार नाही. निलेश भैया हे लक्षात घ्या. आम्हाला एवढंच फक्त सांगायचंय की या इलेक्शन मध्ये आपल्याला गाफील राहून जमणार नाही. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची स्थापना या नारायण निकमाने केलेले सगळ्यांना माहिती आहे. या शिवसेनेची स्थापना या नारायण निकमाने केलेले. तरी परंतु आम्ही त्यांना रामराम ठोकून आज निलेश भाईसाठी या ठिकाणी आलेला आहे. आणि माझा बापूरावच्या आत्म्याला शांती मिळायला पाहिजे आहे की हे माझे कार्यकर्ते, हे जीवाभावाचे कार्यकर्ते, कधीही रात्री 12ला विचारा तुमच्या भाग्याला हो देणारे असे कार्यकर्ते बापूरावनी जोडलेले. आज हे बघताना खूपच आनंद होतोय. निश्चितच त्या आत्म्याला शांती लाभत असेल. मित्रांनो, या ठिकाणी आपणाला नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण कुठल्या पद्धतीनं, कुठल्या मार्गाने आणि कुठल्या रस्त्याने जायचं आहे त्याचं वारंवार आपल्याला मार्गदर्शन केलं जाईल. या ठिकाणी विशेष नमूद करण्यासारखी गोष्ट आहे, दिगंबर दादा एक आपल्या मोठ्या कारखान्याचे मान्य श्री जी.डी. बापूसाहेब लाड सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन असताना निलेश भैया तुमच्यासाठी आणि या गावासाठी त्यांनी पदाचा त्याग करून तुमच्या पाठीमागे खंबीर उभा राहिले. हे त्यांचं खंबीर नेतृत्व तुमच्या पाठीशी खंबीरपणाने उभा आहे. आणि आम्ही सगळे कार्यकर्ते
70-50 वर्ष मागे लुटून दिल्यासारखं झालेलं आहे. कुठली काय तुमची काय सुधारणा केलेली? कोट्यावधी रुपये निधी येतो ग्रामपंचायतीपेक्षा नगरपालिकेला निधी कोट्यावधी रुपयांचा शासनाकडून येत असतो, परंतु तो निधी यांच्या खिशामध्ये जातो. हे तुम्हाला माहित नाही मित्रांनो. गावाचं तुम्हाला कल्याण करायचं असेल, आपल्या शेजारचे गाव आहे, शहर आहे विकास उपटना विकास, त्याने मला वाटतं महाराष्ट्रामध्ये 1 नंबर स्वच्छतेच्या बाबतीमध्ये काढलेला होता. कुणाच्या जीवावरती वैभव पाटलांनी कुणाच्या जीवावरती हा नंबर काढला? त्यांनी काय म्हटले? काय हा माझा विरोधक आहे, त्याच्या गल्लीतला रस्ता नको, त्याच्या गल्लीतला गटार नको, त्याच्या गल्लीत लाईट देऊ नका, अंधारात राहू द्या, असं त्यांनी केलं नाही. विरोधकांचं सुद्धा त्यांनी काम एक मनानं केलं आणि प्रत्येक गल्ली बोळ आणि प्रत्येक शहराच्या ठिकाणी जाऊन त्यांनी लाईट रस्ते चकाचक केले. तेव्हा कुठं राज्यावरती नंबर आला. आणि आमची इथं बघायला गेलो तर आज बापूराव पुढे गेले म्हणून काय आम्ही कुणाच्या पुढं झुकलेलं नाही आणि वाचून मुजरा करणारे आमचे रक्त नाही. आम्ही एकच ठरवलं की यांच्या दोळातली कुठलीही तक्रार मांडायची नाही. माझ्या घराकडे जाताना बापूराव सुड्यानं त्यावेळी आपल्याकडे सत्ता होती. दिलीपराव जाधव, कपिल गायकवाड या मंडळींनी सगळ्यांनी तो रस्ता डांबरी करून दिला मला. आणि विशेष म्हणजे लाईटची सुद्धा सोय करून दिली. किती मोठं काम आणि किती तळमळ आणि किती लहान खाली जाऊन लोकांच्या मध्ये मिसळून काम करणारा आपला असा नेता, त्यांचा मुलगा आपला निलेश भैया. यांना आपण ताकद दिली पाहिजे. आपल्या गावात तुम्ही असल्या दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांना सत्तेतून हाकललं पाहिजे. एवढंच मी सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांची नावं घेत नाही. तसेच सर्व व्यासपीठावरती उपस्थित असणाऱ्या व समोर तरुण वर्ग. आता मगाशी निलेश भाईंनी एका वाक्यात काय सांगितलं की आपण टीका न करता काम करत राहायचं. हे अतिशय नकारात्मक शब्द आहे. की आता पलूसमध्ये काय झालं हे आता सोशल मीडियावर काय घडत नाही. त्यामुळे आपण सुद्धा उमेदवारांनी सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. जेवढे आपले उमेदवार आहेत त्या प्रत्येकाला बोलता आलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचा विषय आहे की प्रत्येक वार्डामध्ये नेते पोहोचून प्रत्येक वार्डामध्ये नेत्यांना बोलता येते किंवा वेळ तेवढा नाही, वेळ कमी. त्याच्यामध्ये प्रत्येक उमेदवारांना स्वतःहून 4 शब्द आपलं म्हणणं पटवून दिलं पाहिजे. आपण काय करणार आहे, काय केला याच्या पाठीमागं आणि बापूसाहेबांच्या कामाची आठवण करून दिली पाहिजे. या उद्देशाने सर्वांनी मला बोलता येत नाही म्हणून थांबावं, दुसरे बोलावं. आता अशी परिस्थिती राहिलेली नाही. लोकांना लक्षात येत आहे की बाबा उमेदवार आपण जो घेतलाय तो सुशिक्षित आहे का, बोलतो का, त्याला बोलता येईल का, भाषण करता येईल का, अशा गोष्टीची अपेक्षा लोकांची वाढत असते. त्यामुळे आपण त्या पद्धतीने काम करावं. आता बरंचसं बोलायचं आहे पण आज आपल्याला वेळ कमी आहे आणि ज्यावेळी आपण 3 डिसेंबरला ज्यावेळी गुन्हा घेणार आहे त्यावेळी पहिल्यांदा भाषण माझं असणार. गेलो नाही. काय गेलो नाही? ही दलाल आहे, दलाल. आणि ह्या दलालाच्या जवळ जाणं मी ह्याच्यापेक्षा घरी चालू मला. पण स्वाभिमानाचं जगणं आमच्या बापूसाहेबांनी आम्हाला आमच्या बापूसाहेबांनी शिकवलं. तुम्हाला सांगतो मी तिथे गेलो आणि एक मोठा नेता बिझनेसमॅन म्हणला हजुरीनं बाईक आणायचं पंचायताला. हजुरीनं मस्तकाला गेली दादा. आपण 2008 ला या
5 असतील 10 असतील, आपण नाचूया, आपण नाचूया, आपण नाचूया. हजरी नांदी नाही. आणि हे चंद्रकांत दादा आमचे पालकमंत्री झाले आणि पलूस नगर परिषद महापालिका असू दे, पलूस नगर परिषदेत दलाले घेऊन असं बर. विधानसभा लोकसभा तुम्ही 4 झेंडे लावून काढला. तुमची पार्टी मोठी आहे, 4 झेंडे काढले नव्हते. 4 सांगू काय केलं? अजित दादा गट, एकनाथराव शिंदे गट, भारतीय जनता पार्टी आणि आठवले. आणि आता तुम्हाला लाज वाटते तर कार्यकर्त्यांनी मी सांगतो, रडायचं नाही, लढायचं. आपण इथं जमलोय निलेश भैयांचे कार्यकर्ते, नुसतं कार्यकर्ते नाही, सच्चा कार्यकर्ते म्हणून जमलो. जी घाण आहे ती लोकशाही मार्गाने आपल्याला काढायची, जी घाण आहे ती लोकशाही मार्गाने काढायची. आता फक्त तुम्हाला एक उदाहरण सांगतो. गुरु द्रोणाचार्यांनी त्यांच्या शिष्याचं धनुर्विद्येचं परीक्षा घ्यायची ठरवली. त्यावेळी मासावरती टाकला होता, खाली पाण्यात भांडं ठेवलं होतं आणि पाण्याच्या भांड्यात बघून तो मासा टिपायचा होता, माशाचा डोळा टिपायचा होता. तर माझ्या अर्जुनाला विचारलं गुरु द्रोणाचार्यांनी, तुला काय दिसतंय? तर अर्जुनाने उत्तर दिलं, मला फक्त आणि फक्त माशाचा डोळा दिसतोय. तर अशा पद्धतीनं आपण आपल्या निलेशवरील सत्ता त्या पोलीसवरती आणून द्यायच्या, हीच खऱ्या अर्थानं बापूसाहेबांना आदरांजली. आपल्या युतीमधील घटक पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष संजय बापू वेगोते या ठिकाणी आपल्याला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित आहे. मी त्यांचं या ठिकाणी आपल्या सर्व युतीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं स्वागत करतो आणि निलेश भाईंना आणि दिगंबर दादाला विनंती करतो त्यांचा सत्कार करावा. विनम्र अभिवादन करतो आणि तुम्हाला गेल्या निवडणुकीचा एक किस्सा सांगतो. वास्तविक आता बापू आणि मी गोंधळवाडीला मातीला गेलो होतो आणि त्या ठिकाणी मी उभा होतो. बापू हा हुशार आणि चतुर राजकारणी. त्याच्या लक्षात आलं होतं की कोकणांना नाराज आहे. नाराज असण्याचं कारणही असं होतं की माझ्या प्रभागामध्ये साहेब मी जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना, लक्षात ठेवा. म्हणजे माझ्या प्रभागामध्ये मला न विचारता उपरा उमेदवार त्यांनी दिला आणि मग उमेदवार कोण दिला याच्याशी मला काही देणे नव्हतं. पण जो उमेदवार तुम्ही देताय त्याची साठी चर्चा तरी तुम्ही माहिती करायची. त्यामुळे मी शांत होतो आणि मग बापू मला म्हटला त्यांना जरा काम आहे तुझ्याकडं. ठीक आहे म्हटलं. माती झाल्यानंतर आम्ही साईडला गेलो आणि मग मला सांगितले की मी या निवडणुकीत एकटा आहे आणि अण्णा मला मदत केली तर बरं होईल. आणि मग मी त्याला सांगितलं मी जरा रामशेट्टी साहेबांशी बोलून घेतो आणि मग मी या ठिकाणी संग्राममध्ये येऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जाहीर पाठिंबा दिला. त्याला साक्षीदार हनुमंतराव कदम आहे. त्यावेळी हनुमंतराव कदमाने धाडत ऐकलं नाही. मी त्यांना म्हणत होतो की आपण बापूकडे जाऊया, पण हुशार का असं ना तुम्हाला उपलब्धी झाली आम्हाला समाधान आहे. आणि आता एक काम करा की कारखाना आहे किंवा आणि हे आहे 8 दिवस रजा टाका. तुम्ही काही पाप केलेलं नाही. फक्त हनुमंतराव ते काम करा. तुम्ही जरी कारखाना कामगार असला तुम्हाला 80,000 पगार असला तरी 8 दिवस ही जी सर्व आघाडी झाल्या म्हणजे प्रशांत लेगरे साहेब यांची शिवसेना, शिंदे साहेबांची, आमची स्वाभिमानी शेतकरी संघटना, अजितदादांचा गट आणि PS अण्णा दिगंबर दादा या
सर्वांच्यासाठी आणि या सर्वांच्यासाठी म्हणण्यापेक्षा पलूस गावासाठी. आता गेल्या 9 वर्षामध्ये पलूसची वाट लावण्याचं काम काँग्रेसने केलं. तुम्ही सर्व पलूसचे रहिवासी आहे. गल्ली बोळात कॉन्क्रीटचे रस्ते केले. रस्ता उन्हाळ्यात करायचा आणि उन्हाळ्यात पाऊस उन्हाळी पडला का त्याच्यावरचा सिमेंटचा लेअर धुवून जायचा. आमच्या घराजवळ जो रस्ता केला आहे त्याला लेवलच नाही. पैसे खाणं हा उद्योग या काँग्रेसच्या लोकांनी केलेला आहे. असो, मला त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही. पण बरीच लोक मगाशी म्हटली की आपली भाजप बरोबर आघाडी झाली असती तर बरं झालं असतं. भाजप बरोबर आघाडी होऊ न हो. गेल्या वेळी बापूराव एकटे होते, 4 सीटा निवडून आणल्या काय बरोबर आहे का? यावेळेला मेजॉरिटीने सीटा निवडून आणू. 21 तारखेनंतर विड्रॉल नंतर मी एकही मिनिट तिकडे कुठे जाणार नाही. कुठल्याही परिस्थितीत ज्योत्स्नावहिनी आणि आपले सगळे नगरसेवक निवडून आले पाहिजे. आणि मग ज्याने आत्तासाठी निवडणूक लावली त्यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे. आता मी शेतकऱ्यांच्यासाठी काम करतो, शेतकरी संघटनेसाठी काम करतो. विभूती साहेब, या हंगामात माझ्यावर 3 केसेस बसले आहेत. आधी 13 होत्या, आता 3 बसले. तर मला त्यांना एक विचारायचं आहे, अरे बाबांना तुम्हाला तुमचा कारखाना चालवा येत नाही, तुम्ही पलूस गाव चालवायचे स्वप्न बघताय का? तुम्ही तुमच्या कारखान्याची 2017ची बिलं दिली का? तुम्ही ती बिलं दिलेली नाही. मी संदीप राजोबा 3 वेळा मोर्चे काढले. पायाच्या खोट्या आमच्या म्हणजे आता घायला लागले अजून बहुतेक ते पुन्हा आम्हाला चालता येते नाही शंका आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही पलूसमध्ये जो गोंधळ घातला, लोकांच्यामध्ये संभ्रम तयार केला, तो अतिशय चुकीचा आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोक तुम्हाला धडा शिकवतीलच, पण येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा तुम्ही कोणापर्यंत तुम्ही कशी मदत मागणार आहे त्याचा हिशोब मला करावा लागेल. हिशोब अशासाठी करावा लागेल की 4-5 वर्षापूर्वी तुमची माझी मातीत गाठ पडली. मातीला गेलेला असताना विजय तुमच्या तिथं बहुतेक दारावरी पारले असते. मला बोलवून घेतलं आणि मला सांगितलं की अण्णा, तुम्ही सुरेश काका तेवढं जरा एक पोरात नवीन आहे, त्यांना काही कळत नाही, थोडंसं तुम्ही लक्ष घाला. आणि आज मी तुम्हाला 6 वेळा फोन केला तर तुम्ही एकदाही फोन उचलला नाही. यापूर्वी तुम्हाला फोन केला, तुम्ही कामात असाल तर तुम्ही उलटा फोन मला करत केला. याचा अर्थ सरळ सरळ स्पष्ट आहे की तुम्हाला फोन उचलायचा नव्हता, तुम्हाला महाविकास आघाडी करायची नव्हती. मला इथपर्यंत शंका यायला लागल्या, सुपारी बरोबर काही काम झाले नाही म्हणजे समजा ना झालं असेल तर त्याची चिरफाड. भैया, आपल्या महाराजांच्या देवळामध्ये ज्यावेळी आपण प्रचाराचा नारळ फोडू, सगळंच आता इथं बोलत नाही, तर त्यांच्या सगळ्याच भानगडी मला माहिती आहे. काँग्रेसवाल्यांच्या सगळ्या भानगडी मला माहिती आहे. त्यासाठी मी फाईल काढली सेपरेट, म्हणजे लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीनं की जे यांचं वागणं आहे हे चुकीचं आहे. आता तुम्ही म्हणताय की परवा भाषणात तुम्ही सांगितले की 95 पासून मी कार्यकर्ते सांभाळतो. अरे 95च्या वेळी देशमुखांच्या बरोबर असणारे किती कार्यकर्ते आहेत तुमच्या बरोबर आहेत? कुठं आहे मोहन सुगडे, कुठं आहे संजय बर्गे, कुठं आहे अमर इनामदार? अमर इनामदार त्याच्या हयातीत म्हणजे तो काँग्रेसमध्ये गेला, आज उपडांना कुठं आहे? 2007 तुम्हाला गुडबाग केली आहे. का गुडबाग केलं असेल? 95 पासून 2007 पर्यंत आम्ही तुमचं काम केलं. तुम्ही काय दखल घेतली त्या कामाची? इथून पुढच्या काळात तुमचं वागणं तसंच असणार आहे. तेव्हा मला या ठिकाणी इथं बसलेल्या कार्यकर्त्यांना सांगायचं आहे, आघाडी हा विषय आता संपलेला आहे. बरोबर आहे का? आघाडी हा विषय, युती हा विषय संपलेला आहे. तुम्ही भाजप बरोबरची आघाडी, मी बोलतो भाजपच्या संदर्भात, लक्षात आलं का? तर त्यांच्या बरोबरचा आघाडीचा विषय पलूसमध्ये संपलेला आहे. प्रत्येक कार्यकर्त्यानं जीवाचं रान करून आपल्या प्रभागातल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करा. तुम्हाला
कुठं अडचणी त्या ठिकाणी मला बोलवा, दिगंबर दादाला बोलवा किंवा इथे जी ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांना बोलवा, तुमची अडचण आपण दूर करू एवढंच सांगतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. निलेश यांच्या आघाडीच्या मार्फत या ठिकाणी जी काही निवडणूक लढवली जाणार आहे त्या निमित्तानं आपण जमलेले सर्व सन्माननीय पदाधिकारी बंधू खरं तर ही आपल्या पदाधिकाऱ्यांची बैठक आहे. ही काही प्रचार सभा नाही. आपल्याला प्रचार सभा करायला अजून भरपूर वेळ आहे. त्यामुळं आपापल्या पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी आपण या ठिकाणी आलोय. पहिल्या दिवशीच मी भैयाना शब्द दिला होता. प्रशांतची इच्छा होती की या पुरुषमध्ये जर विश्वास ठेवायचा असेल तर तो विठ्ठल बापूंच्या नंतर त्यांच्या मुलावर निलेशवर विश्वास आपल्याला ठेवावा लागेल. आणि त्यांचे माझे संबंध होते. आमदारकीच्या वेळेला त्यांनी मला आशीर्वाद दिला होता आणि शेतकरी संघटनेचे आमचे जिल्हाध्यक्ष नेते ज्यांनी त्यांचं नाव घेतलं त्यांनी मला सुद्धा फार मोठं डबल काढून काढले. त्यामुळं या मतदारसंघाला कुणाची किती विश्वासार्हता हे सांगायची काही गरज नाही. माझं मत आहे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आहे. चुकी भाजपची नाही, चुकी एका व्यक्तीची आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी भले पक्ष महायुतीत मातीत गेली तर चालत, पण मी काय माझं हे का सोडणार नाही अशी जी काही भूमिका या ठिकाणी घेतली गेलेली आहे त्याला या ठिकाणी आपल्याला पलूसच्या जनतेसमोर घेऊन जावं लागेल. आणि कुणाला माझं मत असं की निलेश भैया कुणाला तर नावं ठेवत बसण्यापेक्षा माझं मत आहे की पलूसच्या विकासाचं विजन घेऊन आपण लोकांपुढे जाऊ. लोकांना त्या ठिकाणी आवडेल. टीका टिप्पण्या होत असतात. राजकारण म्हटलं की सगळंच काय चांगलं असतं असं नाही, काही वाईट असतं, काही चांगलं असतं. परंतु दैवयोगानं आचारसंहिता लागण्यापूर्वी आमच्या चंद्रराव पाटलांच्या माध्यमातून एकनाथ शिंदेने 5 कोटी रुपयाचा नगरपालिकेच्या इमारतीसाठी निधी आणलाय. कवटेवट्याच्या बैलगाडा शर्यतीमध्ये घोषणा केली. माझं मत असं आहे की त्या इमारतीमध्ये नगराध्यक्ष हा आपला असणार. नगरपालिकेची इमारत नाही तर या बोलूचं शहराचं नंदनवन करायचं असेल आणि या शहरामध्ये ज्या छोट्या मोठ्या समस्या आहेत, कोणते मुख्य शहर असेल, उपनगर असतील, छोटी मोठी खेडी आता आसपास जोडली गेलेली आहेत, या सर्वांचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर आता नगर विकास खातं शिवसेनेकडे आहे आणि आमचा निलेश भैयाला पाठिंबा आहे. त्यामुळं त्या ठिकाणी आपण लोकांना समजावून सांगितलं पाहिजे की बाबांनो खऱ्या अर्थानं विकास कामं करणाऱ्या लोकांच्या पुढे आपण त्या ठिकाणी त्यांच्या पाठीमागे गेलं पाहिजे. मला खात्री आहे की आपण सर्वजण कार्यकर्ते, पदाधिकारी आपण लोकांच्या पर्यंत जाऊन, कारण दिवस फार कमी आहे. म्हणजे मला वाटतं चिन्ह वाटप 26 तारखेला सकाळी आहे आणि 30 तारखेला तर प्रचार संपणार आहे. त्यामुळं प्रत्येकानं आपापली भूमिका पार पाडण्याची त्या ठिकाणी गरज आहे. मी एवढंच सांगतो निलेश भैया, आमची शिवसेना, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि आमच्या बरोबर आनंदराज आंबेडकर साहेबांची रिपब्लिकन सेना ही आपल्या बरोबर आहे. आम्ही जेवढं शक्य आहे, आमचे उपजिल्हा प्रमुख या ठिकाणी आकाश माने, जेवढं शक्य आहे तेवढं ताकदीनं, हा भाग खरं तर आनंदराव पवार यांच्याकडे आहे, परंतु त्यांना तिकडे आष्टा, ईश्वरपूर आणि शिरा असल्यामुळं हा भाग त्यांनी मला सांभाळण्यासाठी दिलाय. आम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं ताकदीनं आमचा प्रत्येक कार्यकर्ता तुमच्या बरोबर या ठिकाणी राहील आणि आपण या पलूसमध्ये विकासाचा अजेंडा घेऊन समोर जाऊ. हे पलूस शहर मला खात्री आहे की या ठिकाणी विठ्ठल बापू यांच्या नंतर फार विश्वासानं तुमच्या हातात सत्ता देईल. त्याला आम्ही त्या ठिकाणी साथ देऊ. धन्यवाद. खरं तर मगाशी मी येतानाच बातमी जल्लोरनं मी आलो, 4-5 अर्ज भरून प्रशांतची इच्छा होती की मी तर आलं पाहिजे. त्यावेळी यांची प्रेस बघत होतो. म्हणजे खरं तर त्यांच्यासाठी फार मोठे टाळ्या वाजवल्या पाहिजे. माणसं पदासाठी करणारे करतात, पण या माणसानं स्वतःचा स्वाभिमान जपण्यासाठी, पलूसच्या स्वाभिमानासाठी व्हायचं धोंडीराज महाराजांच्या या पावनभूमीत पलूसचं
नगरपरिषद 2025चं इलेक्शन जाहीर झालं आणि त्या इलेक्शनच्या सुरुवातीपासूनच पलूसच्या सर्वसामान्य जनतेच्या मनातला एक विषय होता की सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सर्वांनी आघाडी करावी म्हणून एकत्रित यावं आणि ती आघाडी करण्याचे काम मी सुरुवातीपासून करत आहे. खरं तर ही निवडणूक निलेश भाई सुगडे यांची उंची गावात किती आहे किंवा दिगंबर दादा पाटील यांची उंची किती आहे ह्याची उंची मोजण्याची ही इलेक्शन नाही, तर ही इलेक्शन ज्या सत्ताधाऱ्यांनी 9 ते 10 वर्ष या पलूसच्या जनतेच्या त्या स्वप्नाचा चुराडा केला त्यासाठी हे इलेक्शन आहे. हे सगळ्यांनी समजून घ्यावं. खरं तर आघाडीची सुरुवात मीटिंगची सुरुवात झाली ज्यावेळी निलेश भाई यांना मी सांगितलं की ह्या आपण मीटिंगला जायचं आहे त्या प्रत्येक मीटिंगला निलेश भाई यांनी तिथं त्या वेळेत टाइम देऊन तिथं हजर आहे. काही वेळी मी एकट्याला स्वतः जायला सांगितलं त्यावेळी त्या गोष्टी सगळ्या करत राहिलो. 9 ते 10 मीटिंग झाल्या, पण अनुभवाचा थोडा आमच्या दोघात कमी असेल कारण आमचं वय माझं 43 असेल, निलेश भाईचे 30-35 पर्यंत असेल, 35 पर्यंत. तर नंतर पुढे जसा स्टेट जाईल तसं आमच्या लक्षात आलं की आम्हालाच राजकीय डावपेच करून घेण्यात यायला लागलं. हे ज्यावेळी लक्षात आलं त्यावेळी मला कळलं की आता आपण काहीतरी निर्णय घ्यायची वेळ आहे. आणि मग रक्ताचं नातं जरी नसलं निलेश भाईवर तर एक विचाराचं नातं आमचं दोघं एक चांगल्या प्रकारे आमचं नातं आहे. आणि तुमच्या साक्षीने मी आम्हाला सांगूच वाटतंय की येणाऱ्या कुठल्याही राजकीय किंवा सामाजिक कार्यात निलेश भाईंना ज्यावेळी अडचणी त्यावेळी दिगंबर पाटील त्यावेळी भावाप्रमाणे पहिला विषय आज पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या सहकारी साखर कारखान्याचा पदाचा राजीनामा दिला. मला आज आवर्जून सांगायचं आहे की मी आमचे दैवत आमदार अरुणा लाड तसेच आमचे नेते शरद भाऊ लाड यांच्यावर कुठल्याही प्रकारचा माझा राग नाही. त्यांनी कधी मला वेगळं केलेलं नाही, मला इतकं भरभरून प्रेम दिलंय. पण मी ह्या गोष्टीचा भरपूर विचार केला की आज मी या पदावर जाऊन मिळवण्यापेक्षा जी विस्कटलेली जनतेची जी घडे आहे तिथं सगळी करण्याचा मला आज वेळ दिला पाहिजे, म्हणून हा माझा निर्णय झाला. तर आज मी या सर्वांना आणि त्या ज्येष्ठांना खरंच विनम्र अभियोग करतो आणि सर्वांना एक विनंती आहे की इथून पुढच्या काळात प्रत्येक दिवस आपल्याला महत्वाचा आहे. कारण आपण गाफील न राहता मग असे नारायण काकांनी खरंच चांगले शब्द आहेत की उत्साहात जाऊन आपण ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये न जाता आपण आपला डे टू डे कार्यक्रमाचा ठेवून जनतेपाशी पोहोचलं पाहिजे. आज आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि या सर्व आघाडी शिवसेना असेल, शेतकरी संघटना असेल आणि कुठल्या वंचित असतील या संघटनेतर्फे मी आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सो ज्योत्स्ना काकी येसुगडे ही उमेदवारी जाहीर करू. महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. आज गौंडीराज महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आपल्या पलूस नगरीमध्ये प्रथम मी आपल्या सर्वांचे नेते, संग्राम उद्योग समूहाचे कुटुंब प्रमुख संस्थापक बापूसाहेब यांना अभिवादन करतो. त्याचबरोबर या पलूस गावाच्या जडणघडणीमध्ये त्यांनी मोलाचा वाटा उचलला असे या पलूस नगरीतील दिवंगत स्वर्गीय वसंतरावजी पुदाने असतील, स्वर्गीय खशाबांना दळवे असतील, स्वर्गीय एस.के. काका पाटील असतील, स्वर्गीय दिव्यांना पाटील असतील, स्वर्गीय बर्गे काका असतील, या सर्वांनाच मी आपल्या सर्वांच्या तर्फे या ठिकाणी अभिवादन करतो. आणि स्वर्गीय अमरभाऊ इनामदार असतील, स्वर्गीय गुंडादाजी असतील आणि पलूस नगरीचं पहिलं नगराध्यक्ष ज्यांनी भूषवलं ते आमचे मार्गदर्शक सहकारी उद्योजक स्वर्गीय राजाराम सदामते असतील,
या सर्वांनाच कुणाचा नामोल्लेख राहिला असेल तर त्यांनाही या ठिकाणी आपल्या सर्वांच्या तर्फे त्या ठिकाणी प्रथम मी अभिवादन करतो। आज त्याचबरोबर या विधानसभेचं ज्यांनी माग नेतृत्व केलं ते टेंबूचे जनक स्वर्गीय संपतरावजी अण्णा या क्रांती उद्योग समूहाचा पाया ज्यांनी रचला असे स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय जी.डी. बापू लाड, त्याचबरोबर या पलूस कडेगाव मतदारसंघाचं ज्यांनी अनेकदा नेतृत्व केलं असे स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेब यांनाही त्या ठिकाणी मी अभिवादन करतो। आणि आज या ठिकाणी आपल्या पलूसच्या भवितव्यासाठी बोलवलेल्या या संवाद मेळाव्यासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालेले शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष आमचे मार्गदर्शक संजयजी विभूते बापू, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित पलूस मधील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष पोपटअण्णा मोरे ज्यांनी या पलूसचा विचार डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी क्रांती कारखान्याचा व्हाईस चेअरमन पदाचा राजीनामा दिला, ते असे आमचे सहकारी मार्गदर्शक दिगंबर दादा, याचबरोबर बापूंच्या बरोबर ज्यांनी अगदी सुरुवातीच्या कालखंडापासून ज्यांनी काम केलं अशी आणि बापूंच्या पश्चात माझ्या पाठीमागे ज्यांनी बापू म्हणूनच माझ्या पाठीवरती आशीर्वादाचा हात ठेवला अशी ही सर्व इथं बसलेली समोरची प्रमुख आणि ज्येष्ठ मंडळी, सर्वांचा नामोल्लेख या ठिकाणी करत नाही, मला माफ करा। आपल्याला परत यानंतर पत्रकार परिषद आहे प्रमुख मंडळींना घेऊन, त्यामुळं आपल्या सर्वांसमोर दिलगिरी व्यक्त करतो। आणि आज या निवडणुकीच्या निमित्तानं प्रामुख्याने मला काही गोष्टींचा खुलासा सर्वांसमोर या ठिकाणी बापू करणं गरजेचं वाटतं। आज काही गावातील मंडळी आपल्या नावानं ओरडत आहेत, या ठिकाणी मी आणि आपल्या मंडळींनी त्यांचे प्रस्ताव कुठले मांडले नाही। दिगंबर दादा या गोष्टीला साक्षीदार आहे। आप्पा या युतीची ज्यावेळी सुरुवात झाली त्यावेळी प्रथम पहिलं पाऊल कोणी उचललं असेल तर हे दिगंबर दादाने त्या ठिकाणी उचललं। दिगंबर दादा त्या ठिकाणी माझ्या बरोबर त्या ठिकाणी दिगंबर दादा माझ्याकडे मला फोन आला की आपण युतीसाठी बसावं लागतंय। आम्ही बसलो, लगेच भारतीय जनता पार्टीच्या दुसऱ्या गटाची मंडळी होती त्यांनाही सोबत घेतलं, सुरुवात झाली चर्चेची। अतिशय चांगल्या पद्धतीने युतीची सुरुवात त्या ठिकाणी होत असते, ही या युतीची सुरुवात झालेली होती आणि आम्हाला विश्वास वाटत होता की नक्की या ठिकाणी आपण लोकांच्या मनातली युती या ठिकाणी एकत्र आणून या पलूसच्या परिवर्तनामध्ये ही युती लोकांच्या स्वप्नातली युती आपण घडवू शकतो। त्यानंतर एक एक दिवस पुढे जात असताना नवीन नवीन प्रकारचे प्रस्ताव त्या ठिकाणी येत गेले। मला दादाने सांगितलं प्रोटोकॉल प्रमाणे आपण या तिन्ही गटाच्या प्रमुख नेत्यांना भेटूया। आम्ही तिन्ही गटाच्या प्रमुख नेत्यांना त्या ठिकाणी भेटू। त्यानंतर चर्चा झाली, काही जो जाणकार मंडळी सांगितली की तुम्ही एकट्याने जाऊन एका गटाच्या नेत्यांना भेटा। मी या ठिकाणी मी नाव घेणार नाही, तुम्हाला समजून जाईल नाव न घेता। त्या गटाच्या नेत्याला आपण त्या ठिकाणी भेटायला सांगितलं। आम्ही राजू काका बर्गे आणि मी दोघं जण गेलो। आम्ही त्या ठिकाणी सांगितलं की भारतीय जनता पार्टीला 2014 पासून बापू बिनशर्त पाठिंबा बापूसाहेब बेसुड यांनी आणि ह्या सर्व मंडळींनी त्या ठिकाणी दिला। 2014 ची विधानसभा असेल, 2018 ची लोकसभा असेल, 2019 ला तुम्ही उभा राहिला त्यावेळी सुद्धा बापूंनी तुम्हाला पाठिंबा दिला। 2023 ला परत लोकसभा, 2024 ला परत विधानसभा, एवढं सगळं केलेलं असताना ज्यावेळी आमच्या गावचा प्रश्न येतो त्यावेळी तुमच्या सगळ्यांच्या समोर पक्ष का आडवा येतो हा प्रश्नाचं उत्तर मला त्या ठिकाणी द्या। मी त्यांना विनंती केली की ज्या वेळी आमच्या गावचा प्रश्न येतो तुम्हा सर्व मंडळींना आपापल्या पक्षाचा चिन्हाचा त्या ठिकाणी तुम्हाला प्रश्न आडवा येतो। ज्यावेळी आम्ही तुम्हाला मदत करायची म्हणलं तर आम्ही कुठल्याही प्रकारची तुम्हाला तुमच्याकडे कुठलीही अपेक्षा व्यक्त न करता आम्ही कुठल्याही पद्धतीचं ना असलं चिन्ह बिन्नाचं काय आडवं न आणता वेळोवेळी तुमच्या पाठीमागे येऊन उभा राहायचं, निस्वार्थपणे उभा राहायचं, कुठलीही अपेक्षा ठेवायची नाही। इतक्या पद्धतीने सुद्धा मी समजावून सांगायचा प्रयत्न त्या ठिकाणी केला। पण म्हणतात ना झोपलेल्याला एक वेळ लाथ घालून उठवता येतं, पण शोक घेणाऱ्याच्या समोर काय जरी केलं तर तो माणूस झोपेत नव्हता।
आज माझ्यावर टीका करून दुसऱ्या पद्धतीनं युती मोडण्याचा जो प्रकार करण्यात आला, काही माझं त्यात चूक नव्हती. त्याला दिगंबर दादा प्रत्येक गोष्टीला साक्षीदार, आमचे संजय बाबा वर्गे त्या ठिकाणी साक्षीदार, आमच्या राजू काका वर्गे त्या ठिकाणी साक्षीदार, प्रदीप भाऊ वेता सुद्धा याच्यामध्ये त्यांनी सुद्धा काल परवापर्यंत आमचे प्रयत्न चालू होते. दिवसभर यांची वाट बघत बसायचं. काल या ठिकाणी आमच्या पोपट नानांनी त्या ठिकाणी प्रयत्न केले, शामराव तात्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केले, पोपट अण्णांनी त्या ठिकाणी प्रयत्न केले, ही सगळी मंडळी त्या ठिकाणी साक्षीदार. एखाद्या गोष्टीवरती ज्यावेळी युती करायची भावना असती बापू, त्यावेळी 2 पावलं पुढे मागे सरकारची भावना असायला पाहिजे. आज प्रामुख्याने बघायला गेलं तर पलूस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा गट हा 2 नंबरला आहे. म्हणून आम्ही आमचे 5 नगरसेवक आहेत. आमची फक्त मागं शाखा होती बापूंच्या माघारी. आमच्या सर्व लोकांची भावना आहे की बापूंच्या माघारी ही नगराध्यक्षाची उमेदवारी तुमच्या घरात आहे. मी ज्यावेळी आरक्षण जाहीर झालं तेव्हा मी कुठेही अक्षरशः मी काल परवापर्यंत सुद्धा कुठेही माझं स्टेटमेंट नगराध्यक्ष आमच्या घरातला उभा करतोय अशा पद्धतीचं केलं. मी त्यांना जाऊन विचारून आलो की आमचं गाव मोठं आहे, आमचं गाव मोठं असल्यामुळे आम्हाला प्रचाराला वेळ मिळणार नाही, त्याच्यामुळे आम्ही प्रचार सुरू करणं गरजेचं आहे आणि मी तुम्हाला त्याच्याकडे परवानगी घ्यायला आलो की आम्ही प्रचाराला आपण सुरुवात करू का. आपण प्रचाराला त्यांनी सांगितलं प्रचार सुरुवात करा आणि सुरुवात केल्यानंतर त्यांनी आपल्या गावाला ऑर्डर आली, आम्हाला बिन विचारलं प्रचार सुरू. या सगळ्या प्रक्रियेमध्ये या ठिकाणी जी बसलेली जाणती मंडळी आहे, या व्हिडिओ पत्रकार बंधूंनी मी तुम्हाला या ठिकाणी आवर्जून घ्या म्हणून सांगतो, या पलूस मधली सर्व दिग्गज आणि जाणती मंडळी या ठिकाणी बसलेली. आज या ठिकाणी माजी सरपंच आहेत, या ठिकाणी या पलूसचं नेतृत्व केलेली मंडळी आहेत. या ठिकाणी बापू आमच्या ग्रामपंचायत सदस्य इथं बसून नावं घेत गेलो तर 20-25 जण आहेत. एवढी जाणतं मंडळी आहेत, सगळ्या 12 बळुंतर समाजाचं नेतृत्व करणारी मंडळी या ठिकाणी उपस्थित. आज एवढी मांडणी आमची व्यवस्थित असताना एवढ्या वेळेला तुम्हाला भारतीय जनता पार्टीला आम्ही त्या ठिकाणी बिनशर्त पाठिंबा दिलेला असताना आज आमच्या गावाची एक लोकभावना होती की कुठल्याही परिस्थितीत तुम्ही एकत्र यायला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही कसल्याही प्रकारची तडजोड करायची आमची तयारी होती. दादा होती ना, अक्षरशः नगराध्यक्ष पदावरती आम्ही त्यांना असं सुचवलं की गावातल्या जाणत्या मंडळींची एक टीम करूया आणि ती टीम ज्याला कोणाला नगराध्यक्ष ज्यांना वाटत असेल किंवा हा नगराध्यक्ष पद ह्यांच्यासाठी योग्य आहे त्याला आपण नगराध्यक्ष पद देऊन टाकूया आणि इतर क्षेत्रावरती आपण. पण कुठलीही या प्रकारची भूमिका चर्चेत आणायची नाही. आणि कालचा जो या ठिकाणी नगराध्यक्ष आणि त्यांनी जे डिक्लेअर केला त्यात कुठल्याही प्रकारची शिवसेना राष्ट्रवादी त्या कुठल्याही गटाची त्यांनी चर्चा न करता डायरेक्ट उमेदवारी सांगलीमधून जाहीर. आजपर्यंतचा हा इतिहास. मला आवर्जून या ठिकाणी विधानसभेचे मागचे आपले उमेदवार संग्रामभाऊ देशमुख असतील आणि क्रांती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आपले शरदभाऊ लाड असतील यांचं या ठिकाणी खरोखर मनापासून त्या ठिकाणी आभार व्यक्त करायचं. कारण या गावामध्ये युती व्हावी, सगळेजण एकत्र व्हावे, ही लोकभावना ओळखून या दोघांनी काल शेवटपर्यंत अक्षरशः काल संध्याकाळी माझ्या घरात 10 वाजेपर्यंत अक्षरशः प्रयत्न केले की सगळेजण एकत्र आहे. मला खरोखर यांचं आपण सर्वजण टाळ्यांच्या गरजात यांचं या ठिकाणी आपण जिल्हा परिषद असू दे, शरद भावना मदत केलेली असू दे, या लोकांना त्या गोष्टी जाण. आणि मी या 2 ठिकाणी तुम्हाला खात्रीने सांगतो, आपण ज्या ताकदीनं पुढे जाणार आहे त्या ताकदीला पडद्या मागून अनेक लोकांचे हात त्या ठिकाणी लागणार आहेत, त्यामुळे आपला विजय निश्चित. मला या ठिकाणी सर्वांना या गोष्टीचा उलगडा त्या ठिकाणी बापू करायचा होता. आज बर्गे फॅमिलीचं या ठिकाणी गोटदादा आहेत, आमचे विजय भाऊ आहेत, राजू काका बाहेर गेले, संजय बाबा घरे, यांचंही या ठिकाणी मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी प्रथम मला घरात बोलवून सांगितले की आम्ही संपूर्ण कुटुंबीय तुमच्या बरोबर गावासाठी या ठिकाणी. असे अनेक समाजातील लोक ज्यांनी जाहीर केलं की आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर ताकदीने उभा आहे, तुम्ही लढा, सगळेजण एकत्र येऊन लढा. आणि आज बापूंच्या माघारी बापूंचं स्वप्न पूर्ण करायला दिगंबर दादांनी जो निर्णय घेतला त्याबद्दल मी सुद्धा आमच्या संपूर्ण परिवारातर्फे आपल्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे त्यांचं या ठिकाणी जाहीर आभार या ठिकाणी व्यक्त. आज प्रामुख्याने पुढे जात असताना
मला काही गोष्टी तुमच्यासमोर मांडायच्या आज जर भारतीय जनता पार्टी जर असा वेगळ्या प्रकारचा निर्णय घेत असेल तर मी तुमच्यासमोर या ठिकाणी प्रस्ताव ठेवतो की आज शिवसेनेचे उमेदवार शिवसेनेच्या चिन्हावरती आणि आपण सर्वजण उर्वरित मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चिन्हावरती अजितदादांच्या नेतृत्वाखाली येणारी पलूस नगरपालिका निवडणूक लढवावी असा या ठिकाणी मी तुम्हाला प्रस्ताव ठेवतो आणि आपल्या सर्वांची मान्यता असेल तर आपण त्या पद्धतीने पुढे जाऊया का एवढं मी या ठिकाणी तुम्हाला विचारतो. सर्वांनी हात वर करून याला मान्यता. हा विषय झाल्यानंतर मला दिगंबर दादांनाही माहिती देतो मी माझं झालं 1 मिनिट की त्यांची भूमिका त्यांनी या ठिकाणी क्लिअर करावी. माझं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चिन्हावरती आणि शिवसेनेच्या मध्ये युती म्हणून आपण पुढे जावं हे म्हणणं एवढ्यासाठीच आहे. आज त्यांच्याकडे जे बोलण्यासाठी आहे मी खरं तर मला दुर्दैव वाटतंय की आज आपण काँग्रेसच्या विरोधात बोलायला पाहिजे होतं पण सातत्याने त्यांना कळण्यात झालं की त्यांचा विरोधी कोण आहे. ती उठते सुटते त्यानं असं केलं बापूला जिल्हा परिषद निवडून आणलं बापूला सभापती केलं त्यांनी आम्हाला फसवलं. कुठं फसवलं जाहीररित्या एकदा स्टेजवर येऊ की कुठं तुम्हाला फसवलं कुठल्या निवडणुकीला आम्ही गंडवलं कुठल्या निवडणुकीत तुमची आम्ही साथ दिली नाही का तुम्हाला एक सांगितलं ना आपल्या गाठीने काय केलं आम्हाला नाही जमत. आमच्या रक्तात नाही आमच्या रक्तात बापूसाहेब विसुगड्यांचा स्वाभिमान अखंड आयुष्यामध्ये बापूसाहेब विसुगड्यांनी ज्यांना शब्द दिला त्याबरोबर दिलीप बाप्पा असतील त्यांनी मला शब्द दिला की या ठिकाणी मी बापूंच्या ठिकाणी तुझ्या पाठीमागे उभा आहे. आज ते या ठिकाणी आले. ज्या ठिकाणी आम्ही शब्द देतो त्या ठिकाणी काहीही झालं तरी बापू आम्ही शब्दात बदल करतो. आज अखेरचा इतिहास आहे आपण पण ऐकतात साक्षीला 1 रुपयाचाही कुठल्याही नेत्याच्या मिंद्यात आम्ही नाही हे जाहीररित्या या ठिकाणी सांगतो. या निवडणुकीच्या निमित्तानं मी सर्वांना विनंती करतो की या ठिकाणी आपण पुढे जात असताना आपण विकासात्मक दृष्टिकोन ठेवून या ठिकाणी पुढे जाऊया. कुणावरही टीका टिप्पणी या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये आपण करायची नाही. आपण समजून चालूया. ज्यांना समजायचं नसेल त्यांनी समजू दे अगर न समजू दे. आपला शत्रू या ठिकाणी सत्तेत असणारा काँग्रेस पक्ष आपण त्यांच्या विरोधात चालू. अजूनही त्यांच्याकडे वेळ आहे. विड्रॉल पर्यंत सुद्धा आता बरोबर ना विड्रॉल पर्यंत सुद्धा त्यांना जर देवाने सद्बुद्धी धोंडराज महाराजांनी दिली तर आम्ही कालपर्यंत मागे लागत होतो. त्यांनी कधीही फोन करावं कुठंही बोलवावं आमची अजून भूमिका तुम्हाला सोबत घेऊन जायची आहे. त्यांनी अजून या ठिकाणी मी तुमच्यासमोर जाहीर त्यांनाही सांगतो कधी या 2 दिवसामध्ये 3 दिवसामध्ये परत एकदा तुम्ही आम्हाला फोन करा पाहिजे तर परत एकदा आम्ही बसू आणि त्यांना सोबत घेऊन जाण्यास आमची हरकत नाही. पण जरी त्यांचा फोन आला आणि न आला तरी उद्यापासून दादा आपले उमेदवार जाहीर करत आपण उद्याच्या दिवसभरामध्ये पॅनेलचे अर्ज सगळे भरू आणि सोमवारी 9:30 वाजता 10:30चा मुहूर्त आहे धोंडराज मंदिरामध्ये. सर्वांनी सर्व संभाव्य उमेदवार असतील सर्व पदाधिकारी मंडळी असतील सर्व पक्षाच्या 3 पक्षाच्या यांना तुम्ही सुद्धा तो उपस्थित पाहिजे. सर्व मंडळींनी संपूर्ण ताकदीनं संग्रामच्या या भवनच्या ठिकाणी एकत्र येऊया. इथून धोंडराज महाराज मंदिरामध्ये नारळ फोडूया आणि तसंच जाऊन आपल्या महायुतीचा अर्ज त्या ठिकाणी दाखल करूया. एवढे या ठिकाणी तुम्हाला सांगतो. आज या ठिकाणी आपण सर्वजण एवढ्या प्रचंड गर्दीनं फक्त रात्री एक मेसेज टाकलेला आहे त्याच्यावरती सर्वांच्याच मनात इतिहास घडवायचा आहे. मी या ठिकाणी आवर्जून तुम्हाला सांगतो या समोर बसलेली ही दिग्गज जी मंडळी आहे यांनी 2007 साली या ठिकाणी पलूसमध्ये एक इतिहास घडवलेला आहे आणि परत एकदा त्याच इतिहासाची पुनरावृत्ती करायला ही सर्व मंडळींनी कंबर कसलेली आहे. तेव्हा तुम्ही निश्चिंत राहायचं आहे. आपापल्या प्रभागामध्ये कुठंही गाफील राहायचं नाही. ताकदीने या ठिकाणी या पलूस गावच्या नागरिकांचं स्वप्न पूर्ण करायला आपण हातात हात घालून या ठिकाणी जाणार आहोत आणि निश्चित बापूंचं स्वप्न पूर्ण करायला आणि या पलूस गावामध्ये परिवर्तनाची लाट निर्माण करायला आपल्याला धोंडराज महाराज या ठिकाणी आशीर्वाद देतील.
यांच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मगाशी एक विषय सांगायचा राहिला. आपल्या पॅनेलचे चिन्ह त्यात प्रभाग नंबर 5 मध्ये शिवसेनेच्या चिन्हावर प्रशांत लगरे यांच्या पत्नी लढते धनुष्यबाण होते आणि उरलेले सगळे नगरसेवक आणि नगराध्यक्ष आपल्या घड्याळ्याच्या चिन्हावर लढतील.